आजीला विचारलं काय खायचं, तर ती म्हटली शिरा. तर म्हटलं करूया. तर केळीतला मी केळी घालून शिरा बनवला होता तिच्यासाठी. शुगर असल्यामुळे खूप कमी साखरेतला तो पण. त्याच्यानंतर 12, 11:30, 12 वाजता मी अंघोळ केली. काम तर आजी पूर्ण करून घेते, मला काहीच काम करू देत नाही. आता ती गेल्यावर कसं होणार आहे ते वेगळंच आहे. नंतर आम्ही दोघीही जेवायला बसलो. जेवण ते झाल्यानंतर ती मला सांगत बसली भागवत. तिचे 4 धाम झालेले आहेत, तर ती काय तिचे जे एक्सपिरियन्स असतात ते सांगत असते आणि ते दिवसभर सांगत असते. माझा क्लास ते झालेला, तर दोघी बाहेर बसलो होतो निवांत गप्पा गोष्टी मारत. त्याच्यानंतर माझं आधार कार्डचं जरा काम अडकलेलं आहे, ते करायला गेलो तर ते तर काही झालं नाही. पण जाता जाता आता आजी उद्या जाणार आहे, तर मी काहीतरी तिच्यासाठी घ्यावं म्हटलं, कारण तिला म्हटलं दुसरं काहीतरी घे, तर ती म्हटली नको. तिला थोडंफार जे सामान हवं होतं, जे गावाकडं भेटणार नाही पण माझ्या इथे खाल्लं असल्यामुळे तिला ते पाहिजे होतं, ते म्हटलं घेऊन जाऊया. तर त्यामुळे आम्ही सुपर बाजारमध्ये गेलो आणि जे जे वस्तू तिला हव्या होत्या, जे मला माहिती आहे की तिला हव्यात, तशा अशा वस्तू घेतल्या मस्त. त्याच्याबरोबर मी माझ्याही वस्तू घेतल्या आणि थोडंसं जे घरातली शॉपिंग करायची होती ती पण केली. मी बेडशीट घ्यायचं होतं तेही घेतलं. घरी आल्यावर आजी तिची बॅग भरायला लागली, कारण सकाळी घाई गडबड व्हायला नको. आता आजी गेल्यावर कसं होणार आहे काय माहिती, कारण आत्तापर्यंत ती एकदम निवांत ठेवत होती मला आणि आता इथून ती गेली की मी परत माझे काम सुरू.